ज्ञानराधा मल्टीस्टेटवर माजलगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्हा आज शनिवार दिनांक 18 मे रोजी सकाळी 11 वाजता दाखल केला आहे। एकीकडे ज्ञानराधाने 21 मे पासून ठेवीदारांच्या ठेवी वापस देण्याचे आश्वासन शुक्रवारी गेल्या शिष्टमंडळाला दिले होते, तर दुसरीकडे आज शनिवारी ज्ञानराधावर माजलगावमध्ये 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। यामध्ये एका गुन्ह्यात 3,80,000 रुपयाची फसवणूक तर दुसऱ्या गुन्ह्यात 1,10,000 रुपयाची फसवणूक झाल्याप्रकरणी ज्ञानराधा मल्टीस्टेटचे संचालक सुरेश कुटे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे। हा गुन्हा नोंद झाल्यामुळे सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्याचे दिसून येत आहे। गेल्या 7 महिन्यापासून ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेमध्ये जवळपास 2,400 कोटीच्या ठेवी अडकल्या। लाखो ठेवीदारांच्या ठेवी असून हे ठेवीदार गेल्या 7 महिन्यापासून ठेवी परत मिळतील या आशेवर आहेत। मात्र यामध्ये 21 मेला तुमची ठेवी मिळण्यास सुरुवात होईल असे आश्वासन शुक्रवारी सुरेश कुटे यांनी ठेवीदारांना झालेल्या बैठकीत सुरेश कुटे यांनी दिले होते। मात्र 21 मे पैसे मिळतील अशी आशा ठेवीदारांना असली तरी दुसरीकडे मात्र सुरेश कुटे यांच्यावर आता गुन्हा नोंद होण्यास सुरुवात झाली आहे। आज सकाळी माजलगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये सुरेश कुटे यांनी फसवणूक केल्याप्रकरणी 2 ठेवीदारांनी वेगवेगळे 2 गुन्हे नोंद केले आहेत। यामध्ये 3,80,000 संदर्भात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला, तर दुसरा गुन्हा हा 1,10,000 रुपयाच्या संदर्भात फसवणूक झाल्याप्रकरणी दुसरा गुन्हा हा माजलगाव पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आला आहे। हे दोन्ही गुन्हे नोंद झाल्यामुळे सुरेश कुटे यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे।